नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, गुलाबराव पाटलांकडून पुनरुच्चार करण्यात आलाय. खातेवाटपावरून महायुतीत कोणताही तिढा नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदेंचा निर्णय सर्वांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, खातेवाटप झालेलं नाही, महायुतीमध्ये काही घोळ चाललाय का भाऊ? कुठेतरी तिढा असं वाटतंय का? कुठलाच घोळ नाही आहे. शेवटी 3 लोकांचं सरकार आहे आणि 3 जण बसून निर्णय घेतील. एवढ्या 2-4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं आपल्या टीव्हीमधनं किंवा आपल्या चॅनलकडनं आम्ही ऐकतोय. आणि निश्चितपणाने जे नेते निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य असेल. भाऊ, गेल्या वेळेस अजित पवारांच्या काही आमदारांनी मंत्र्यांनी असं वक्तव्य केलं होतं की शिवसेनेला जेवढे मंत्रिपद मिळतील तेवढेच आम्हाला पण मिळाली पाहिजे. त्यामुळेच भाऊ कुठेतरी हा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे असं वाटतं का? तो आमचा अधिकार नाही आहे. शेवटी ते 3 जण ठरवतात कोणाला किती मंत्रिपद द्यायचे, कोणाला मंत्रिपद किती कमी करायचे, जास्त करायचे. त्यामुळे हे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण 3 नेते ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि तो योग्य ते निर्णय घेतील. भाऊ, गेल्या वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले होते. त्यांनी गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे ठेवलं होतं. आता उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे आहेत. आपल्या आमदारांचा पण आग्रह की गृहमंत्रीपद आपल्याला मिळावं. काय नेमकी भूमिका राहणार आहे भाऊ पुढच्या काळात? नाही, आम्ही सांगितलेली भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं. पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटपसुद्धा करण्याचा 3घांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील आणि जे एकनाथ शिंदे ठरवतील ते आमच्या सगळ्या पक्षाला मान्य असेल. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.